नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊया टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. वंदे मातरम उद्यानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण. परमवीर चक्र विजेत्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लहान मुलांवर देशभक्तीचे संस्कार व्हावे या मुख्य उद्देशाने उद्यान साकारले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोलेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांना सभागृहाच्या कामकाजात स्थान न देण्याबाबत पत्रात खंत आहे. कोल्हापूरमध्ये मनपा निवडणुकीसाठी 7 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त. निवडणुकीच्या घोषणांची ही पूर्वतयारी. कोणत्याही क्षणी निवडणुकांचं बिगुल वाजेल, विभागीय आयुक्तांचा आदेश. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची कठोर कारवाई. पक्षशिस्त मांडणाऱ्या 16 बंडखोरांचे निलंबन. पुणे महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू. 4000 मतदान केंद्र निश्चित. शाळा, शासकीय निमशासकीय इमारती, सोसायट्यांमधील जागांचा शोध सुरू आहे. रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक 10च्या सदस्यपदासाठी 20 डिसेंबरला मतदान. युतीच्या उमेदवारांची प्रचाराला सुरुवात. भाजपचे राजेश तोंडणकर आणि मानसी करमकर निवडणुकीच्या रिंगणात. अधिवेशनादरम्यान राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. लहान मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणात मोठी वाढ. मुलं बेपत्ता यावर सरकार नेमकं काय कारवाई करतंय? राज ठाकरेंचा पत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता नाही. विधिमंडळातील कामकाजातील गांभीर्य संपलंय, तर विधिमंडळात आता फक्त सर्कस सुरू आहे. खासदार संजय राऊतांची वक्तव्य. पार्थ पवारांच्या वडिलांचं सरकार. अजित पवारांनी आता उगाच रंगसफेदी करू नये. पंतप्रधान मोदींनी अजित पवारांना वाचवलंय. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं ठरलंय. ठाकरेंची शिवसेना मनसेच्या युतीसाठी स्थानिक नेत्यांची तयारी. जागा वाटपात कोणतेही आडेवेडे न घेण्याची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदारांची बैठक. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत खलबतं. नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये आचारसंहितेपूर्वी कामं पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू. पालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं. महायुतीला जागा वाटपात मात्र अडचणी. ठाकरेंच्या सेनेकडील काही जागा शिंदेंना देण्यास भाजपचा विरोध. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू. आज आणि उद्या भाजप कार्यालयात घेणार मुलाखती. पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून विकास कामांचं उद्घाटन. मध्यवर्ती भागांसह उपनगरातील प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. देशात 2027 मध्ये 2 टप्प्यात होणार जनगणना. विशेष म्हणजे यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून एका व्यक्तीला मोजण्यासाठी सुमारे 75 रुपये खर्च होणार. नाशिक महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष उतरणार. एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक. साताऱ्याच्या उरमोडी मोठ्या प्रकल्पाला 4414 कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाचा निर्णय. निवडणूक कायद्यात सुधारणा होणार. जिल्हा परिषद निवडणुकीत अर्ज छाननीनंतर कोर्टात जाता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयास कोर्टात आव्हान. सूत्रांची माहिती. देशव्यापी जातनिहाय जनगणनेसाठी 11,000 कोटी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मंजुरी. ही जनगणना जगातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकी मोहीम असेल. सोलापूरमध्ये पालिका सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक सुरक्षित पार पडण्यासाठी तयारीला वेग. आयुक्त सचिन ओंबासे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह मतमोजणी मतदान केंद्राची पाहणी केली आहे. युवा नवशेतकरी आणि मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून संसदेत मागणी आहे.
दिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस. महायुतीचे आमदार उद्या रेशीम बागेत जाणार. डॉक्टर हेगडेवार स्मृती मंदिराला देणार भेट. छत्रपती संभाजीनगरात इंडिगोची विमानसेवा पूर्ववत. 1 जानेवारीपासून विंटर स्पेशल पूर्ण क्षमतेनं लागू होणार. नववर्षात स्त्री भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करणार उपाययोजना. योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. पनवेल महापालिकेविरोधात मवियाचं आंदोलन. सर्वपक्षीय मिळून भ्रष्टाचाराविरोधात पालिका प्रशासनाला विचारणार जाब. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा बोरघाटात वाहतूक कोंडी. ट्रेलर पलटल्याने वाहन चालकाचा खोळंबात. महामार्ग पोलीस दाखल. कोंडी सोडवण्याचं काम सुरू. नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचे आयोजन. 22 डिसेंबरला भिवंडी ते नवी मुंबई जनआक्रोश मोर्चा. विमानतळाला दिबांचे नाव न दिल्यास एकही विमान उडू न देण्याचा भूमिपुत्रांचा निर्धार. नागपुरात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कडाक्याच्या थंडीत बेमुदत आंदोलन. शालार्थ आयडी घोटाळ्यांमुळे वर्षभरापासून पगार थांबलेला पगार सुरू करण्याची आंदोलकांची मागणी आहे. सोलापुरात पार्किंगसाठी आरक्षित जागेवर पे अँड पार्किंगची सोय करण्याची मागणी. भाजप पदाधिकाऱ्यांचं महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर. कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यास मान्यता. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अंतरिक्त प्रश्नांवर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचं उत्तर. सोलापुरात जनहित शेतकरी संघटनेचं पुणे साखर आयुक्तालयासमोर केलेल्या आंदोलनाला यश. साखर आयुक्तांनी मागण्या मान्य करत जिल्हा प्रशासनाला आदेश दिलेत. यवतमाळमध्ये थंडीचा कडाका कायम. रात्री 8.5 अंशांवर तापमान. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वाशिममध्ये थंडीची हुडहुडी वाढली आहे. जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. जळगाव जिल्ह्यात पुढील 3 दिवस येलो अलर्ट. थंडीचा पारा 6 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुलांच्या शाळेची वेळ बदलावी लागतीये, पालकांची मागणी आहे. अकोल्यात रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळूनही काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ संतप्त. तात्काळ काम सुरू करा, अन्यथा सोमवारपासून रास्ता रोको करण्याचा इशारा. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात तब्बल 7 तास युक्तिवाद. वकिलांनी 21 व्हिडिओ केले तर सादर. व्हिडिओ पाहून कुटुंबीय भावुक. तर पुढील सुनावणी 16 डिसेंबरला. पंढरपुरात गेल्या 5 दिवसांपासून ऊस दरवाढीसाठी आंदोलन. तर राज्यातील शेतकरी नेते आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या पातूर पोलीस स्टेशन समोर कायदा सुव्यवस्थेचा फज्जा. पोलीस स्टेशन समोर परराज्यातून आलेल्या नागरिकांचा तंबू ठोकून वास्तव्य आणि गोंधळ. पोलिसांनी तत्काळ या अराजकतेवर कारवाई करण्याची मागणी आहे. गँगस्टर अनमोल बिश्नोईबद्दल मोठा निर्णय. 19 वर्षापर्यंत कोणत्याही एजन्सीला ताबा मिळणार नाही. कोणत्याही पोलीस दलाला तपास संस्थेला बिश्नोईचा ताबा नाही. गृह मंत्रालयाने बिश्नोईचा ताबा घेण्यास मनाई केली आहे. आंध्र प्रदेशच्या राजमंद्रीवरून झाडांचा कंटेनर नाशिकमध्ये दाखल. दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी 350 झाडं दाखल. मखमलाबाद परिसरात झाडं उतरवण्याचं काम सुरू. अकोल्यात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. स्थानिक आमदार निधीतून दिव्यांगांसाठी निधी देण्याची मागणी करणारे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर. कोकणात साहसी पर्यटनाला सुरुवात. ढोकमळे समुद्र किनाऱ्यावर ॲडव्हेंचर स्कुबा डायव्हिंगचा अनुभव. तर 40 ते 50 फूट खोल समुद्रात जाऊन समुद्र खालचं जग पाहण्याचा अनुभव. अनोखा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. वाशिमच्या जवाहर नवोदय विद्यालयाची आज प्रवेश चाचणी परीक्षा. एकूण 32 केंद्रांवर परीक्षा निश्चित. परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नवी निविदा. नव्या एजन्सीमार्फत नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू. प्रत्येकी 500 अशा एकूण 2000 कर्मचाऱ्यांची नेमणूक होणार.
महाराष्ट्र शासनाचा अनोखा उपक्रम सांस्कृतिक विभागाकडून डिजिटल बस मार्फत सामान्य नागरिकांना पोहोचणार संविधानाची माहिती बसचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार। सांगलीच्या बेळंकी येथील यल्लम्मा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी, लाखो भाविकांनी घेतलं देवीचं दर्शन। यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व सोयींचं नियोजन। राज्यात 7 जिल्ह्यांमध्ये बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण, 3 वर्षात तब्बल 14,526 बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने विधानसभेत मांडली आहे आकडेवारी। सांगलीत कडेगाव नगरपंचायतवर व्यापाऱ्यांचा मोर्चा, रस्त्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन, मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आंदोलनकर्त्यांची मागणी। पुणे पुस्तक महोत्सवात पहिला विश्वविक्रम, लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम गिनस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये प्रस्थापित। भारतातील बोलीभाषेला आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न। प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वेक्षण, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा निर्णय। यंत्रणेतील तांत्रिक गुणवत्तेची पडताळणी करणं गरजेचं, सिद्धेश कदम यांचं वक्तव्य। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मैदानावर आजपासून राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाचं आयोजन। महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल। नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किमतीची 0.71% पर्यंत वाढ, वाढती महागाई ग्राहकांसाठी धोक्याची आहे। नागपुरात अनेक आंदोलकांचं ऐन थंडीत आंदोलन करणाऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। फलकांवर शुल्क आकारणीचा महापालिकांना अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। जालन्यात आजपासून 2 दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाला सुरुवात। यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली आहे। ग्रंथदिंडीमध्ये शाळेतील लहान मुलं सहभागी आहेत। राज्यात अपुऱ्या सुविधेमुळे डॉक्टर मानसिक तणावाखाली, माडच्या सर्वेक्षणात समोर। मध्य पश्चिम आणि सेंट्रल रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक। इंडिगोच्या संचालक मंडळाकडून बाह्य हवाई वाहतूक तज्ज्ञांची नेमणूक करण्याची घोषणा। कामकाजातील विस्कळीतपणाच्या कारणाचे विश्लेषण करण्याची जबाबदारी तज्ज्ञांवर सोपवण्यात येणार। मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाने ससून डॉक येथील गोदाम टाळेबंद केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। कोळी मच्छीमारांच्या इतर मागण्यांसंदर्भात 16 डिसेंबरला आझाद मैदानावर महासभेचं आयोजन। डॉकयार्ड परिसरात कचऱ्याचं साम्राज्य, मुख्य रस्त्यावर देखील कचऱ्याचे ढीग, पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। मुंबईत मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढले, दिवसाला 4 ते 5 मुली मुंबई शहरातून बेपत्ता। मुंबईसारख्या शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। विद्यार्थ्यांचा ताण कमी करून शाळा अधिक आनंददायी करण्यासाठी विशेष उपक्रम। शनिवारी कोणतेही दप्तर, गृहपाठ किंवा अभ्यासाशी संबंधित उपक्रम घेऊ नयेत, शिक्षण विभागाकडून दप्तरमुक्त शनिवार प्रभावीपणे राबवण्याचे आदेश। सांगलीत काळाखाणीच्या विरोधात आंदोलन, तर सामाजिक कार्यकर्त्यांचं पिपई किट घालून अनोखं आंदोलन। तर काळी खाण सुशोभित करताना उभारण्यात आलेल्या कारंजा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचा, स्थानिकांचा आरोप। संगमनेर महाविद्यालयाच्या मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार। स्पर्धेत कोल्हापूरमधील मुलांचा गट विजयी। हिंगोलीत मासिक सभा न घेतल्यामुळे कुडाळ येथील सरपंच अपात्र, तर ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। तर कुडाळमधील गावकऱ्यांनी केली होती जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। नागपूर शहरातील 951 झोपडपट्टीधारकांना भाडेपट्टी वाटपाचा कार्यक्रम, तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार। अमरावतीच्या विमानतळावर ऐतिहासिक क्षणाची नोंद, एअर इंडियाच्या उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचे पहिले यशस्वी लँडिंग। संस्था दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या उड्डाण प्रशिक्षण संस्था ठरणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम अमृतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, 10 दिवस प्रशिक्षण देण्यात येणार।
अमरावती जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरवर हरभरा गहू पिकांची पेरणी, रब्बीची 80.46% पेरणी आटोपली, तर निम्म्याहून अधिक हेक्टरवर हरभराची पेरणी आहे. सांगलीत बेदाणा व्यापाऱ्यांकडून मिरजमधील व्यापाराला गंडा, 75,28,000ची फसवणूक, महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल. वाशिममध्ये युरिया वितरणात गैरप्रकार, 2 खत दुकानांवर कृषी विभागाची कारवाई. जिल्ह्यात युरियाचा साठा दाखल होताच विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांचा युरिया पळवण्याचा प्रयत्न. अमरावतीच्या अंजन गावात कृषी उत्पन्न बाजार समितीवरून कापूस खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप. खोटे सातबारे तयार करून सीसीआयची कापूस खरेदी. राज्यातील अनेक भागात अवकाळीचा तडाखा, द्राक्षांची शेती अवकाळी पावसामुळे लांबणीवर. प्रमुख द्राक्ष उत्पादक क्षेत्रात पावसाचा फटका बसल्याने 50% द्राक्ष उत्पादनं घटली आहेत. नवी दिल्लीत संसद हल्ल्यातील शहीदांना मानवंदना, पंतप्रधान मोदी, अमित शहांनी केली पुष्पांजली अर्पण. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.